नमस्कार. आज नमस्कार. आपल्या सोबत शिक्षण चळवळीचे नेते आणि शिक्षणातील तज्ञ अभ्यासक श्री राजकुमार कदम सर आपल्या सोबत आहेत. आणि काल जंतर मंतरवर हे CGPचं अभिजित के सोनम वांगचुक यांचं आंदोलन पार पडलं. त्या अनुषंगाने आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. सर, काल राहुल गांधी यांनी कालच्या आंदोलनाबाबत आणि त्या आंदोलनावरून जे सरकारने भूमिका घेतली त्यावरून त्यांनी एक टिप्पणी केलेली आहे. तर ते राहुल गांधी या सरकारला असं म्हणाले की हे सरकार अँटी युथ आहे, युवक विरोधी आहे. तर तुम्हाला याविषयी काय वाटतं? राहुल गांधी हे देशाच्या लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनी गेल्या 4-5 वर्षामध्ये या देशामध्ये भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं लाखो लोकांशी संवाद साधलेला आहे. कन्याकुमारी पासून ते काश्मीरपर्यंत आणि इकडे सुद्धा त्यांनी संपूर्ण भारत पिंजून काढलेला आहे. आणि गेली 12 वर्ष ते या सरकारचा अनुभव घेत आहेत. हे सरकार कुणाच्याकडेही लक्ष द्यायला तयार नाही, युवकांच्याकडे तर नाहीच नाही. हे जे CGPच्या निमित्तानं जे आंदोलन झालं, खरं म्हणजे काल एक अतिशय आशादायक चित्र या देशामध्ये दिसलं की विद्यार्थी नीट पेपर फुटीच्या अनुषंगानं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागतायत. त्यासाठी जी चळवळ उभी राहिली त्या चळवळीचं तात्कालिक कारण या देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी जे काही तरुणांना कॉकरोच म्हटलं, खरं म्हणजे ते तात्कालिक कारण होतं. या देशातला तरुण झुरळासारखा आहे अशा प्रकारची टिप्पणी करणं म्हणजे समस्त तरुणाईचा अपमान त्यांनी झाला. त्यामुळे त्यांचा इगो जागा झाला आणि तरुणांनो, झुरळांनो एकत्र या अशा प्रकारचे हाक सोशल माध्यमातून अभिजित दिपके या भारताच्या अमेरिकेत शिकणाऱ्या तरुणानं दिली. त्याला लाखो तरुणांचा प्रतिसाद मिळाला. तो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरचा प्रतिसाद होता, परंतु त्यानं मोदी सरकार हादरून गेलं. त्या वेबसाईट बंद करण्यात आल्या, त्याच्यावर बंदी घालण्यात आली. आणि हा जो वाढता प्रतिसाद आहे, युवक जे होते ते दिपकेंना म्हणाले की तुम्ही अमेरिकेत राहून काय आंदोलन करता, काय सोशल मीडिया करता, इथं या आणि जमिनीवर काहीतरी करा. आणि तो तरुण अमेरिकेमधली गलेलठ्ठ पगाराची नोकरीची संधी सोडून तो या ठिकाणी आला. आणि त्याने जे काही आंदोलन उभा केलं ते अभूतपूर्व आहे. भारताच्या इतिहासामध्ये असंख्य आंदोलनं झाली. मग जयप्रकाश नारायण यांचं भ्रष्टाचार विरोधी आंदोलन असेल, त्यानं काँग्रेसची सत्ता उलटून टाकली. त्याच्यानंतर आलेल्या जनता पार्टीच्या विरोधातलं इंदिरा गांधीचं आंदोलन असेल, किंवा अगदी 2-3 वर्षापूर्वी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं झालेलं आंदोलन असेल, यापेक्षा हे तरुणांचं कालचं आंदोलन हे अतिशय अभूतपूर्व असं होतं. म्हणजे अगदी स्वतःच्या मनातून स्वयंस्फूर्तपणे ही तरुणाई दिल्लीच्या रस्त्यावर आली होती. देशामध्ये सुद्धा शहरात तरुणाईनं या आंदोलनाला पाठिंबा दिला. आणि संसद चालू असताना या सरकारनं त्याच्यावर चर्चा सुद्धा केली नाही. उलट त्यांना अँटी नॅशनलचा शिक्का मारला. म्हणून राहुल गांधी यांनी जे काही विधान केलेले आहे की हे तरुण विरोधी पंतप्रधान आहेत, हे अगदी रास्त आहे. सोनम वांगचुक यांचा उल्लेख काल पंतप्रधानांनी 56 वर्षाचे तज्ञ म्हणून केला. त्यांच्या आंदोलनावरती त्यांनी फारशी टिप्पणी केली नाही. आणि दुसरी गोष्ट की त्यांना उपासात्मक बोलले. एक 56 वर्षाचा जो उल्लेख त्यांनी केला तो उपासात्मक होता. त्याच्यामध्ये कुठं आस्था नव्हती, प्रेम नव्हतं किंवा आदर पण नव्हता, असं कालच्या त्यांच्या भाषणामधून दिसून आलं. तर तुम्हाला याच्याविषयी काय? तो 56 वर्षाचा तरुण असा जो उल्लेख पंतप्रधानांनी केला तो राहुल गांधींच्या बद्दल केला. कारण राहुल गांधी 56 वर्षाचे.
आणि ते आम्ही तो तरुण आहे याच आविर्भावामध्ये ते संसदेत देशात फिरत असतात. खरं म्हणजे या मोदी सरकारला उघडं नागडं करण्याचं काम राहुल गांधीनं केलं आणि सर्व संवैधानिक संस्था हायजॅक केल्याच्या नंतर आता आपल्या सत्तेला काहीही भीती नाही. या मस्तीत हे मोदी सरकार असताना त्यांनी जेएनजीला पुन्हा पुन्हा आवाहन केले आणि प्रांजळपणे त्यांनी कबुली दिली आहे की निवडणुकीच्या माध्यमातून या देशामध्ये बदल होईल असं मला काही वाटत नाही. संसदेमध्ये आम्ही तुम्हाला काही न्याय देऊ शकू याचाही मला काही विश्वास वाटत नाही. म्हणून जेनजी तुम्ही पुढे या, जागे व्हा, तुम्हीच देशाला वाचवू शकता. आणि म्हणून पंतप्रधानांना सुद्धा ही जाणीव झालेली दिसते. कालच्या अधिवेशनाची सुरुवात करताना ते असं म्हटले की चर्चा केल्या पाहिजेत. चर्चेसाठी संसदेचं व्यासपीठ उपलब्ध असताना गोंधळ कशाला, तरुणांनी गोंधळाच्या मार्गाने जाऊ नये आणि 56 वर्षाच्या तरुणासाठी मी हे काही बोलत नाही. म्हणजे त्यानं राहुल गांधीचा हा उपहास केलेला आहे. खरं म्हणजे एका सर्वात मोठ्या लोकशाही देशातील पंतप्रधानांना एका विरोधी पक्षनेत्याचा असा प्रकारे उपहास करणं हे शोभा देत नाही. हा सुद्धा लोकशाहीचा आणि ज्या 140 कोटी जनतेच्या संसदेच्या लोकसभेचे ते विरोधी पक्षनेते आहेत त्यांचा सुद्धा हा अपमान आहे. सरकारला, सत्तेला मायबापाची उपमा दिली जाते. आणि कालचं जे जंतर मंतरवरचं एकूण आंदोलन पाहिलं आणि त्या आंदोलनामध्ये पोलीस प्रशासन असेल, सरकार असेल, यांच्या भूमिकेत सरकार मायबापाच्या भूमिकेमध्ये दिसलं का? सरकार हे मायबाप असतं हे खरे, परंतु मोदी सरकार हे मायबापाच्या भूमिकेत कालच नाही, कधीच दिसलं नाही. अगदी 10वीची मुलं 12 वर्षाच्या मुलापासून ते नीटमध्ये सहभागी झालेले, जे नीटची तयारी करतायत अशी मुलं, त्यांचे पालक, त्यांचे लहान बहीण भाऊ हे कालच्या आंदोलनामध्ये सहभागी होते. खरं म्हणजे त्यांच्या पाठीवर हात फिरून, कारण आजचा हा तरुण उद्याचा भविष्य आहे. तुमचं आमचं वय झालेलं आहे, आपण आज आहोत उद्या नाही, परंतु उद्याचा भारत याच मुलाच्या खांद्यावर उभा असणार आहे. आणि म्हणून तो जो काही मागणी करतोय त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करणं, त्यांच्या पाठीवरून हात फिरवणं आणि त्यांच्या मागण्या जर न्यायोचित असतील तर त्या मान्य करणं हे सरकारचं काम होतं. परंतु त्यांनी केलं नाही. काय केलं उलट त्यांनी अमानुष असा लाठीमार केला. ब्रिटिशांनी सुद्धा भारतीयांवर इतका अमानुषपणे लाठीमार केलेला नसेल. अगदी ज्या प्रगत लोकशाही देश आहेत त्यामध्ये आंदोलन होतात, परंतु पोलीस आंदोलकावर हात उगारत नाहीत. कारण आंदोलन करणं हा लोकशाहीचा एक हक्क आहे, नागरिकाला दिलेला मूलभूत हक्क आहे आणि तो बजावत असताना त्याच्या जीविताची काळजी घेण्याचं काम प्रगत देशातल्या लोकशाह्या करतात. कारण मानवी मूल्याचं उल्लंघन ते करत नाहीत, मानव अधिकाराचं उल्लंघन ते करत नाहीत. असं असताना या देशातल्या मोदी शहा सरकारनं मानुष लाठीमार केलेला आहे. इंग्रजांनी सुद्धा असा मानुष लाठीमार केलेला नाही. अगदी जर लाठीमाराची वेळच आली तर पायावर मारावं असे निर्देश असताना, असे संकेत असताना अगदी विद्यार्थ्यांचे डोके फोडले, मुलींचे कपडे फाडलेत, मुलींच्या छातीवर पाय देऊन त्यांना मारण्याचं काम पोलीस करतायत. हे कसले मायबाप? आणि जर ही मुलं त्यांची मुलं असतील असं जर आपल्याला आपण गृहीत धरलं तर मग ही त्यांची खरी मुलं नाहीत, सख्खी मुलं नाहीत, ही सावत्र मुलं आहेत की काय, अशा प्रकारची मला शंका येते. सावत्र आई जसं मुलाचा छळ करते असं आपण बघितलेलं आहे. त्याला खायला देत नाही, त्याला मारहाण करते, त्याला उपाशी ठेवते. वांगचुंग 25 दिवस झालं उपाशी. या देशातले उच्च विद्याविभूषित अशी 4 मुलं, नेहा बोरा आणि तिच्याबरोबरचे 3 विद्यार्थी 24 दिवसापासून उपाशी आहेत. परंतु त्यांना मायबाप जर हे असते तर त्यांना कीव आली असती, दया आली असती, माया आली असती आणि त्यांनी त्यांच्याशी बोलणी केली असती, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं असतं, त्यांचं समाधान केलं असतं. पण त्यांनी असं काहीही केलं नाही. म्हणजेच हे या लाखो करोडो युवकाचे मायबाप नाही. काल जे शिष्टमंडळ
जे पी नड्डाला भेटलं. तर ते शिष्टमंडळ त्या मंत्र्याकडे गेलं होतं आणि जे पी नड्डा हे आरोग्यमंत्री आहेत. म्हणजे खरं तर तिथं शिक्षण मंत्र्यांनी येणं आवश्यक होतं किंवा गृहमंत्र्यांनी निवेदन घेण्यासाठी येणं आवश्यक होतं. कारण देशातले तरुण विद्यार्थी त्या ठिकाणी जमलेले होते. आणि जी मागणी त्यांची होती, काही कुठल्या सत्तेला पाडण्यासाठी किंवा सत्तेला विरोध म्हणून नव्हती. शिक्षणाच्या संबंधित होती. परंतु न्यूज चॅनल्स मधून काही अशा बातम्या पसरवण्यात आल्या, की जे आंदोलन होतंय, तर ते आंदोलन विद्यार्थ्यांच्या नीट परीक्षेला धरून नाही, असा पण आरोप केला गेला. मग आता मला सांगा, की जे YouTube वाले आपले चॅनल्स असतील, तर असे जे अफवा पसरवत होते, म्हणजे त्या आंदोलनाचा आत्माच नीटच्या परीक्षेवर झालेल्या विद्यार्थ्यांचा अन्याय हा होता. म्हणजे तो आत्माच काढून घेण्याचं काम आणि त्या आंदोलनाला निष्प्रभ करण्याचं अफवा पसरून काही चॅनल्सवाले करीत होते. आणि दुसरी गोष्ट ज्यावेळेस ज्या युवकांची जी अपेक्षा होती की तिथं कुठल्या तरी मंत्र्यांना निवेदन घेण्यासाठी यावं, पण कोणी आलं नाही. शेवटी ह्यांच्या शिष्टमंडळाला त्यांच्याकडे जावं लागलं आणि तिथं गेल्यानंतर दोनदा जावं लागलं, विशेष म्हणजे 11:30 आणि पुन्हा 4 वाजता. 11:30ला त्यांनी फक्त निवेदन घेतलं, पुन्हा दुसऱ्यांदा गेले. पहिल्या वेळी चर्चा काहीच नाही झाली, निवेदन घेतलं. दुसऱ्यांदा चर्चा केली, 10 मिनिटं चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की जे काही तुमच्या मागण्या आहेत, तर त्या मागण्याला मी आश्वासन देऊ शकत नाही. तुमच्या मागण्या योग्य माणसापर्यंत पोहोचविण्यात जाणार आहे. तर मला म्हणायचंय की यांच्या सत्तेमधला योग्य माणूस कोण आहे? खरं म्हणजे काल जी चर्चा झाली, ती चर्चेच्या बाबतीत संभ्रम पसरवण्याचं काम सरकारनं केलं. जेव्हा हे आंदोलन यशस्वी होण्याची शक्यता आहे, पार्लमेंट मार्च यशस्वी होण्याची शक्यता आहे, त्यामध्ये गर्दी जमण्याची शक्यता आहे, याची शंका जेव्हा सरकारला आली, त्यावेळेस सरकारचे पोलीस हे आंदोलनकर्त्याला म्हणत होते की तुमचं काय म्हणणं आहे ते सांगा, तुमची आम्ही सरकारशी भेट घालून देतो. तेव्हा अभिजित दिपकेनं आणि ते प्रवक्ते यांनी जे काही स्टेटमेंट केलं, की तेच पहाटेपासूनच आमच्या मागे होते. आणि आंदोलनकर्त्यांनी चर्चा फक्त पंतप्रधानासोबत होईल ही भूमिका घेतली. परंतु एक महत्वाच्या व्यक्तीबरोबर महत्वाच्या मंत्र्याबरोबर आम्ही तुमची भेट घालून देऊ, असं म्हटल्याच्या नंतर आंदोलक तयार झाले आणि ते भेटायला गेले. कोणाला भेटले म्हणलं तू? जे पी नड्डांना भेटायला गेले. जे पी नड्डाच्या घरी ही भेट झाली. त्यावेळेस 4 तास त्या आंदोलनकर्त्यांना, शिष्टमंडळाला त्या ठिकाणी ताटकळत ठेवण्यात आलं. त्या ठिकाणी त्यांना नेटवर्क नव्हतं, त्यामुळे बाहेर काय चाललंय हे देखील त्यांना माहित नव्हतं. आणि शेवटी एक 15-20 मिनिट जे पी नड्डा यांनी दिले आणि तेही चर्चा करत असताना त्यांनी ज्या मागण्या केल्या, खरं म्हणजे बाणेदारपणे ज्या मागण्या केल्या, आणि त्यांनी सांगितलं की नीट परीक्षेची जिम्मेदारी स्वीकारून धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे, सोनम वांगचुक यांच्या उपोषणाच्या बद्दल मार्ग काढला पाहिजे. त्याच्या मागण्या केल्या त्यांनी बिनधास्तपणे. त्यावेळेस जे पी नड्डांनी हात वर केले. नीट परीक्षा पेपर फुटल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, त्या विद्यार्थ्यांना 1 कोटी रुपये मिळाले पाहिजे असते. येस. तिसरी मागणी त्यांनी केली की नीटच्या घोटाळ्यामुळे जे 20 विद्यार्थ्यांनी आपले जीव गमावले, त्यांना 1 कोटी मदत ही दिली पाहिजे. ते जे पी नड्डांना हात वर केले. ते म्हटले की ह्याच्यावर निर्णय मी घेऊ शकत नाही, आमच्या वरिष्ठ नेत्याशी चर्चा करतो आणि तुम्हाला कळवतो. परंतु आंदोलनकर्तेच आमच्याकडे आले, आम्ही काही त्यांना बोलावलं नाही. अशा प्रकारची जी भूमिका घेतली ती खोटारडेपणाची होती, ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामध्ये आणखीन एक मागणीमध्ये त्यांनी उपमागणी जोडलेली होती, विनंती केलेली होती जे पी नड्डाकडे, की सोनम वांगचुक हे दवाखान्यामध्ये आहे आणि ज्यावेळेस आंदोलन समाप्तीकडं सायंकाळी येत होतं, तर त्यावेळेस त्या ठिकाणी जंतर मंतरवरती आणि दिल्लीमध्ये जे तरुण आणि आंदोलक त्या ठिकाणी जमलेले होते, तर यांच्याशी संवाद साधण्यासाठी एका व्हिडिओद्वारे वांगचुक यांना बोलण्याची परवानगी द्यावी ही साधी विनंती केलेली होती. परंतु त्यांना साधा व्हिडिओ सुद्धा करण्याची त्या ठिकाणी परवानगी नव्हती, हे देखील उघडकीस आलं. म्हणजे मागण्या करणं तर खूप दूरची, परंतु एखाद्या कैदेत टाकलेल्या माणसाच्या तरी अपेक्षा पूर्ण होतात. एवढी वाईट त्यांची त्या ठिकाणी वागणूक दिली गेली
असं देखील त्यातून दिसून येते. सोनम वांगचुक यांचं जंतर मंतरवर उपोषण सुरू असताना त्यांना ज्या पद्धतीने उचलण्यात आलं तीच लोकशाहीला काळीमा फासणारी घटना होती. आंदोलनकर्त्याची जर इच्छा असेल त्याची परवानगी घेऊनच त्यांना शिफ्ट करता येतं. परंतु न्यायालयाचा आदेश आहे असं सांगून एखाद्या अतिरेक्याला ज्याप्रमाणे उचलतात त्याप्रमाणे पोलिसी बळाचा वापर करून तेही पोलीस तुम्ही तुमच्या वेशात यायचं ना मग. परंतु डॉक्टरांच्या वेशात पोलीस आले आणि त्यांना तिथून उचलण्यात आलं. जवळच्या दवाखान्यात न नेता दूरच्या दवाखान्यात नेण्यात आलं आणि त्यांना त्यांची ती नजरकैद आहे. आम्ही त्यांच्यावर उपचार करण्यासाठी नेलं सरकार जे म्हणतंय ते निव्वळ धूळफेक आहे. कारण त्यांना तिथं कुणाशी बोलता येत नाही, त्यांना व्हिडिओ करता येत नाही, कुणाशी संवाद साधता येत नाही. म्हणजे दवाखान्यामध्ये नाही तर त्यांना नजरकैदेत ठेवलंय. आणि त्यांनी बोलू द्या मला ही सुद्धा जर मागणी सरकार करत नसेल तर काय हे सरकार आहे का? त्याचा जेवढा धिक्कार करावा तेवढा निषेध करावा तेवढा कमी. एकूणच या कालच्या आंदोलनामधून किंवा त्या आंदोलनाचं फलित काय किंवा या आंदोलनातून विद्यार्थ्यांनी, तरुणांनी आणि लोकांनी काय बोध घेतला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? कालचं आंदोलन हा भारतीय लोकशाहीसाठी अतिशय आशादायी असं चित्र निर्माण करणारं आंदोलन आहे. म्हणजे या देशातल्या सगळ्या लोकशाही संस्था, सगळ्या संवैधानिक संस्था हे आपलं काम करत नाहीयेत. लोकशाहीचा चौथा खांब असलेला मेनस्ट्रीम मीडिया हे लोकांचे प्रश्न बघायला तयार नाही. घटनेचं उल्लंघन होत असताना सर्वोच्च न्यायालयापुढे गेलेले मुद्दे त्याकडे त्वरित निर्णय घेण्याचं औदार्य सर्वोच्च न्यायालय दाखवायला तयार नाही. ज्यांनी निष्पक्षपणे निवडणुका घेऊन सर्वांना जिंकण्याच्या समान संधी उपलब्ध द्यायच्या तो निवडणूक आयोग निष्पक्ष निवडणुका घ्यायला तयार नाही. असं सगळं अंधार असताना या देशातल्या लोकशाहीचं काय होईल अशा प्रकारची भीती लोकशाहीवाद्यांना, विचारवंतांना आणि लोकशाही प्रेमी नागरिकांना होती. परंतु काल तरुणाईनं दाखवून दिलं की लोकशाही सहजासहजी आम्ही कोणालाही हायजॅक करू देणार नाही. त्यांच्या मागे कुणीही नसताना या देशामध्ये जे काही प्रश्न निर्माण झाले, जो शिक्षणामध्ये प्रामुख्याने जे प्रश्न निर्माण झाले त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्यामध्ये प्रचंड असंतोष आहे, त्यांच्या पालकामध्ये प्रचंड असंतोष आहे. आणि म्हणून कुणीही हे आणलेले लोक नव्हते तर ते स्वयंस्फूर्तपणे आपल्या भविष्याच्या काळजीतून आलेले हे लोक होते, हे विद्यार्थी होते, हे उद्याचं भविष्य होतं. आणि ज्या पद्धतीनं त्यानं मोदी शहाच्या पोलिसांचा सामना केला, खरं म्हणजे 1 लाखापेक्षा जास्त 1.5 लाखापर्यंत युवक दिल्लीच्या रस्त्यावर जमा झाले आणि ते जर प्रक्षुब्ध झाले असते तर नेपाळ सारखी, बांगलादेश सारखी आणि श्रीलंकेसारखी परिस्थिती व्हायला वेळ लागला नसता. परंतु भारतीय तरुण परिपक्व आहे याची प्रचिती त्यांनी दाखवली. पोलीस लाठीमार करत असताना सुद्धा त्यांनी पोलिसांवर हल्ले केले नाहीत. उलट आपला नागपूरचा एक तरुण, भारत नावाचा एक तरुण, त्याचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल की 10-15 पोलीस एखाद्या अतिरेक्याला, आरोपीला मारत असल्यासारखं मारतायत, परंतु तो म्हणतो मारो सर मुझे मारो. अरे काय शौर्याला तुझ्या सलाम भारत. भारत हे खरं देशाचं भवितव्य आहे आणि म्हणून या देशाची लोकशाहीचं भवितव्य उज्ज्वल आहे. कुणी कितीही तिचा खून करण्याचा प्रयत्न केला तरी या देशातील तरुण लोकशाही वाचवतील हा विश्वास या आंदोलनानं दिला आहे. धन्यवाद सर.